नमस्कार. आपल्या जीवनात सुख शांती नांदावी असे प्रत्येकाला वाटतं. यासाठी प्रत्येकजण आपल्या परीने प्रयत्न करतो. असेच काही उपाय सांगणार आहोत, जे संध्याकाळच्या वेळी करणे गरजेचे आहे. संध्याकाळच्या वेळी या वस्तू दान केल्याने तुम्हाला फक्त धनलाभच मिळत नाही, तर नकारात्मक ऊर्जेपासून देखील दूर राहता. हे उपाय नेमके कोणते आहेत ते जाणून घेऊया. संध्याकाळच्या वेळी लवंग घालून दिवा लावा. आपल्या इष्टदेवी देवतांना प्रसन्न करण्यासाठी संध्याकाळच्या वेळी देवी लक्ष्मीसमोर मोहरीच्या तेलात लवंग घाला. हा साधा आणि सोपा उपाय केल्याने तुमच्या जीवनातील अनेक समस्या दूर होतील. संध्याकाळच्या वेळी मातीत कोथिंबीर घाला. संध्याकाळच्या वेळी थोड्याशा मातीत कोथिंबीरच्या बिया घाला. आता या कुंडीत 21 रुपयाची नाणी एका भांड्यात घाला. या मातीत थोडं थोडं पाणी घाला. या भांड्याला उत्तर दिशेला ठेवा आणि त्यात नेहमीच पाणी घाला. त्यामुळे धनप्राप्ती होण्याचे योग जुळून येतात. त्याचबरोबर तुमच्या नोकरी आणि व्यवसायात चांगला लाभ होईल. संध्याकाळी जनावरांना अन्न द्या. एखाद्या भुकेलेला अन्न दिल्याने आपल्याला पुण्य मिळते असं म्हणतात. अशा वेळी जनावरांना अन्न दिल्याने आपल्याला पुण्य मिळते असेही म्हणतात. तसेच जनावरांना किंवा भगवान विष्णूची विशेष कृपा असे म्हणतात. तसेच अशी मान्यता आहे की जनावरांचा आशीर्वाद आणि शाप लवकरच व्यक्तींना लागतो. त्यामुळे कोणत्याही जनावरांचं मन दुखवू नये. तसेच प्रत्येक संध्याकाळी जनावरांना असे काही गाई आणि चपाती किंवा अन्नदान करा. संध्याकाळच्या वेळी रोपांना पाणी द्या. संध्याकाळच्या वेळी रोपांना पाणी घालणं पर्यावरणाच्या दृष्टीने शुभ मानलं जातं. त्याचबरोबर त्यामुळे तुम्हाला पुण्य मिळत नाही. संध्याकाळच्या वेळी रोपांना पाणी घातल्याने नवग्रहाची शांती होते आणि घरात सुख समृद्धीचा वास राहतो. संध्याकाळी रिकाम्या हाती घरी जाऊ नका. जर तुम्ही नोकरीसाठी किंवा एखाद्या कामासाठी घराच्या बाहेर असाल तर संध्याकाळी घरी येताना काहीतरी वस्तू हातात घेऊन या. अशा वेळी तुम्ही फळभाज्या किंवा खाण्याचं सामान घेऊन जा. त्यामुळे घरात आनंद राहतो. माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.